पेटेचो वाडो कोरगांवच्या श्री कमळेश्वर हायस्कुलाचे नवे इमारतीचे अपग्रेडेशन जावपाचे आसा। समितीचो अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम शेटयेन हेर वांगड्याचे हजेरीत कामाची पायाभरणी केली। मूळ इमारतीक 48 वर्सां जावन गेली। शाळेचो निकाल, शिक्षकांची बरी कामगिरी आणि पालकांचो प्रतिसाद मतीत घेऊन ह्या शिक्षण संकुलाच्या विस्ताराची कल्पना प्रत्यक्षात हाडपाचे यत्न चल्ले। त्याचोच वाटो म्हणून नवे संकुलाच्या जागेचे पूजन आणि विस्तार कामाचो बुनियादी फातर मानेस्तांनी बसयलो। त्या उपरांत मिडियाक दिल्ले ह्यो प्रतिक्रिया। पुढील 100 वर्षाची योजना करून आम्ही ही नवीन इमारतीचा शिलान्यास करण्याचं आज माझ्या भाग्यात आलेलं आहे। खरोखरच अतिशय आनंद वाटतो की कोरगावसारख्या गावात जन्माला येऊन इथं ह्या शाळेने मला शिक्षण दिलं। शिक्षकांचं आजपर्यंत मार्गदर्शन लागलं आहे। तसंच संस्थेतील जे सभासद आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे यांच्या आशीर्वादाने आणि वरदहस्त अशा काय म्हणतोय आपण ते की माझ्यावर विश्वास ठेवून जी मला त्यांनी आज ह्या कार्यासाठी जो पुढाकार घेऊन पुढे जाण्यासाठी जो मार्ग केलेला आहे त्या मार्गाचं मी अवश्य साध्य करून सर्व भावी पिढीतील मुलांना आणि आत्ता असलेल्या मुलांना शिकत असलेल्यांना ह्या इमारतीचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून फक्त माझं मार्गदर्शन असणार, थोडी मदत असणार, पण मला खात्री आहे माझ्यावर विश्वास ठेवून ह्या गावातील ह्या पेडणे तालुक्यातील, गोव्यातील आणि संपूर्ण भारत देशातील जनता ह्या इमारतीसाठी आपला थोडा न थोडा खारीचा वाटा देऊन ही इमारत आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत। आणि आत्ताच आम्ही भूमिपूजन आणि पायाभरणी अशा दोन्ही गोष्टी केल्ल्या आसात। खरें म्हणजे ही जी शाळा हांगा आसा ही आमच्या श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेन 1974 ह्या सालांत सुरू केल्ली आणि ह्या बिल्डींग सध्या जे आसा तिचें काम जे आसा इमारतीचें हे 1978 सालांत जाल्लें आणि 78-79 ह्या नवीन इमारतीत हे वर्ग सुरू जाल्ले आणि ताच्या नंतर जवळजवळ आता 47-48 वर्सां जाल्ली आसात आणि त्याच्यामुळे काही भाग जो आसा तो काही भाग ह्या 48 वर्षांनंतर त्याची दुरुस्ती करप आणि ह्या इमारतीचे विस्तारीकरण करप म्हणजे एक्सटेन्शनय आसा हांगा आणि रिपेरय आसा, मेंटेनन्सय आसा, असे 2-3 विशय लक्षात घेऊन हांगा प्राथमिकता दिवन ह्या इमारतीचे काम विस्तारीकरणाचे आज आम्ही सुरू केलेले आसा। ग्रामदैवत आमचे कमलेश्वर आणि ह्या कमलेश्वराच्या नावान चलपी ही संस्था आज 100 वर्सां ताणें कंप्लीट केल्यात आणि फुडल्या 100 वर्सांचे विजन घेऊन आम्ही आता फुडें सरल्यात। जी फाटली 100 वर्सां संस्थेक जाल्यात ती फाटले शिक्षण पद्दतीन जाल्यात, पण आता फुडले जी 100 वर्सां आसात ते फुडल्या वर्साची शिक्षण पद्दती जवळजवळ कंप्लीटपणे वेगळ्या पद्दतीची आसा। टेक्निकल ताका आधार आसा, त्या टेक्निकल आधाराचेर ती फुडली जातली आणि तशें विजन तशें कल्पना धरून आमी हांगा हे बिल्डिंगेचो आमी एक विस्तार करपाचो प्रयत्न करत चल्ला आमचो। हो विस्तार करतना आमी जी NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हो जो विशय एक आसा आणि ह्या देशांची ती ही संकल्पना चल्ल्या NEPची ती रोजगारभिमुख अशी आसा की रोजगाराशी संबंधित अशी आता शिक्षण पद्धती सुरू जाल्ली आसा आणि ह्या वर्सापासून आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न चालल्यात। जे ह्याच्यासाठी जे अधिकारी जे आसा वयल्या पदाचे शिक्षण खात्याचे अधिकारी, राजकीय आमचे नेते हांचो आम्ही आदर घेतला, यांच्या कडेन आमच्या सध्या चर्चा सुरू आसा आणि हे टेक्निकली ज्यो गोष्टी आसात आता ह्याच्या पुढे त्यो कशा पद्धतीने पुढे व्हरप शक्य आसा हेचो आम्ही विचार करतले। त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेतले वरिष्ठांचे आणि ही आमची जी संस्था आसा त्या पुढे नवीन ह्या 100 वर्सांक टेक्निकल पद्धतीन आम्ही पुढे व्हरपाचो आम्ही प्रयत्न करतले।